आपण सुरू करतो लवकरच या सत्राचे मान्यवर सामंत सर, सुचिताताई, रेणूताई आणि आदितीताई यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. आपल्या ह्या मराठी प्रेमी पालक संमेलनात सकाळपासून आपण पालक, शिक्षक आणि विद्यार्थी ह्या 3 केंद्राभोवती चर्चा करतोय. आणि आत्ताच आपलं जे सत्र आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी, या सत्रामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून सुचिताताई कोल्हापूरमधून, रेणूताई कोकणातून दापोलीमधून आणि आदितीताई ज्यांनी पुण्याला आणि ठाण्यातल्या आयना या भागात आदिवासी मुलांसाठी काम केले, अशा भागातून हे 3ही शिक्षण क्षेत्रातले मान्यवर आलेत आणि ज्यांच्या नावानेच त्यांच्या शाळा ओळखल्या जातात असे 3 मान्यवर आहेत. पहिल्यांदा आपण सामंत सरांच्या हस्ते आपल्या वक्त्यांचं स्वागत करूयात. त्यासाठी आपलं आज प्रकाशित झालेलं ग्रंथभेट आणि मोमेंटो देऊन सामंत सर सुचिताताईंचं स्वागत करतील. सामंत सर रेणूताईंचं स्वागत करतील. सामंत सर आदितीताईंचं स्वागत करतील. आणि चित्रपतंग समूहाच्या प्राची आगवणे गिरीश सामंत सरांचं स्वागत करेल. सकाळपासूनच्या सत्रामध्ये आपण विद्यार्थ्यांना कुठलं शिक्षण द्यायचं, कशा प्रकारे शिकवायचं याची चर्चा करतोच आहोत. पण आत्ताचं जे सत्र आहे ते नेमकेपणाने गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी याच नावाचं आहे. आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे काय, म्हणजे चांगलं शिक्षण म्हणजे काय, कशाला चांगलं शिक्षण म्हणायचं, कुठल्या पद्धतीने शिकवल्यावर, कशा प्रकारे शिकवल्यावर ते चांगलं शिक्षण होतं, कुठल्या माध्यमात घातल्यावर चांगलं शिक्षण देता येतं, या प्रश्नाच्या अनुषंगाने आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले वक्ते आपल्याला मार्गदर्शन करतील, आपल्याशी चर्चा करतील. आपल्या पहिल्या वक्त्या असणार आहेत सुचिताताई पडळकर, ज्या कोल्हापूरमधल्या सृजनानंद विद्यालयात गेली 30 वर्ष मानद शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बुनियादी शिक्षण केंद्र या शिक्षण संस्थेचे सचिव व संस्थेमार्फत चालणाऱ्या फुलोरा या बालवाडीत त्या मानद शिक्षक म्हणून काम करतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे फुलोरा ही जी बालवाडीची शाळा आहे त्याच्या ते संस्थापक सदस्य पण आहेत. रतन टाटा ट्रस्टच्या मदतीने चालणाऱ्या स्मॉल स्कूलच्या शिक्षकांचे प्रशिक्षण आणि त्या प्रोजेक्टच्या विदर्भ विभागाचं मूल्यमापन केलं आहे त्यांनी. नर्मदा जीवनशाळांच्या शिक्षकांसोबत प्रशिक्षणात सहभाग घेतला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी जे काम केलं त्या कामावर आधारित त्यांनी शिक्षण प्रवाहाच्या उगमापाशी हे पुस्तक प्रकाशित झालं त्यांचं. आणि त्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा कर्मवीर भाऊराव पाटील हा पुरस्कार देण्यात आला. भूगोलसारखा विषय आणि त्याच्यातनं भाषेचं शिक्षण कसं देता येतं याच्या आधारे त्यांनी एक प्रकल्प लिहिला, शोधनिबंध लिहिला. आणि विषय कुठला पण असला, भूगोल असेल काय किंवा गणित असेल, त्याच्यातनं भाषेचा विकास कसा होतो हे त्याच्यातनं सुचिताताईंनी सांगितलं आहे. आता आपल्या पुढे त्या गुणवत्तापूर्ण शिक्षण याच्याविषयी बोलतील. नमस्कार, मी सृजनानंद विद्यालय कोल्हापूर ह्या शाळेची प्रतिनिधी म्हणून आपल्याशी बोलणार आहे. सृजनानंद विद्यालय हे बऱ्याच महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत असतं, कारण की प्राचार्य लीलाताई पाटील यांनी जी शाळेच्या कामासंदर्भात किंवा त्यातून निर्माण झाली त्यांची जी पुस्तकं आहेत, 10 पुस्तकं आहेत, ती शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतेक सर्वांनी वाचलेली असतात. आणि त्यामुळे लीलाताईंची शाळा म्हणून सृजनानंद विद्यालय महाराष्ट्राला माहिती आहे. ह्या शाळेमध्ये म्हणजे शाळेच्या सुरुवातीपासून गेली 33 वर्ष आम्ही हे काम करतो. शाळेच्या सुरुवातीपासून ही शाळा लोकसहभागाने चालेल असा आमचा विचार होता, तो आज तागायत तसाच आहे. आणि दुसरं म्हणजे पालक सहभागाने ही शाळा चालेल.
आज इथे बहुसंख्येने पालक असतील म्हणून मी शाळा पालक सहभागाने चालते म्हणजे नेमकं काय करते आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी पालकांची मदत कशी घेता येते ह्या अंगाने माझे मांडणी करणार आहे. कोल्हापूर हे तसं निमशहरी गाव आहे, म्हणजे खूप काय मोठं पुण्या मुंबईसारखं नाही आणि आता अगदी लहान राहिलेलं नाही. शहर मोठं शहर व्हायला लागलेलं आहे, पण अजून त्याचं गावरान पण काही गेलेलं नाही आहे. त्यामुळे आमच्या शाळेत आणि शेतीची बॅकग्राऊंड नसणारी मुलं आमच्या शाळेत जास्त आहेत. ह्या शाळेमध्ये जसा समाज असेल तशी शाळा असावी ह्याच्यावर आमचा नेहमीच भर राहिलेला आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांची मुलं, मध्यमवर्गांची मुलं, समाजातल्या उच्चभ्रू लोकांची मुलं, अशी सगळी मुलं येत राहतील आणि ह्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, म्हणजे फी अत्यंत कमी घेणं, सहजता असणं शाळेमध्ये, कोणालाही इथे असं वाटतं कामा नाही की इथे आम्ही अवघडून आहे, अशा प्रकारचं वातावरण इथे राहील, अशा सगळ्या गोष्टी विद्यालयामध्ये केल्या जातात. शिवाय राज्यघटना ही अत्यंत प्रमाण मानली जाऊन साधेपणा, बंधुता आणि स्वावलंबन वगैरे सारख्या अनेक गोष्टी मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न असतो. आता शाळेचं एक महत्त्वाचं काम असतं म्हणजे मुलांना शिकवणं. पण हे शिकवणं म्हणजे प्रयोगशील शाळांमध्ये असा एक समज असू शकतो काही लोकांचा की प्रयोगशील शाळा स्वतःचा अभ्यासक्रम निर्माण करतात आणि तो ते करतात, त्यामुळे त्यांना बंधनं कमी असतात. पण मला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा प्रयोगशील शाळा आणि आमची ही शाळा महाराष्ट्र शासनाचाच अभ्यासक्रम आम्ही शिकवतो, वापरतो, तीच क्रमिक पुस्तकं वापरतो. पण हीच क्रमिक पुस्तकं वेगवेगळ्या पद्धतीने कशी वापरता येतील, ही अधिक मुलांचा सहभाग घेऊन कशी शिकवता येतील, किती पद्धतीने ह्याच्यावर काम करता येईल, असा शोध मात्र सतत विद्यालयामध्ये घेतला जातो. आणि आम्ही एक असं ठरवलं आहे की कुठलाही उपक्रम पुन्हा करायचा नाही. तसं असेल तरच शिक्षकाची सृजनशीलता टवटवीत राहते. त्यामुळे विद्यालयात 33 वर्षात कुठलाही उपक्रम पुन्हा झालेला नाही. त्यातले मी काही उपक्रम की जे पालकांच्या अंगाने आहेत आणि मला सकाळपासून असं वाटतं आहे की आपण मुलांच्या अंगाने खूप बोलतो, पण पालकांचा सहभाग किंवा पालकांमधलं एक मुलाला वाढवण्यातला जो एक आनंद असतो तो आपण कुठेतरी कमी पडलो आहोत की काय, किंवा मी तो आत्ता थोडासा मांडणार आहे, त्या अंगाने मी थोडं बोलणार आहे. मी जसं आत्ता म्हटलं की आपण रंजक पद्धतीने हाच अभ्यासक्रम शिकवू शकतो. ह्याचं एक मी छोटंसं उदाहरण सांगते. आमच्या अलकाताई म्हणून एक शाळेत शिक्षिका आहेत. आम्ही सगळे मानद शिक्षक आहोत बरं का शाळेत, आणि आम्ही स्वतःचा वेळ शाळेसाठी देतो. त्यामुळे आम्ही रोज सगळे शाळेत नसतो. 4थीपर्यंतची शाळा असून आम्ही 15 लोक आमच्या वेळ देऊन अतिशय शिस्तपूर्ण सहभाग शाळेसाठी देत असतो. तर अलकाताईंनी हा केलेलं काम होतं. त्या पहिलीला भाषा शिकवत होत्या आणि त्यांनी एकदा मुलांना काही अक्षरं शिकवून झाल्यानंतर त्यांनी एक स्वतःनी डबा आणला होता आणि तो डबा उघडला, म्हणजे जेवणाचा डबा. त्या जेवणाचा डबा उघडून त्यांनी एक एक वस्तू मुलांना दाखवली की ज्याच्यामध्ये त्यांचा डबा भचा डबा होता. जसं की त्याच्यामध्ये त्यांनी भात आणला होता, भाजी आणली होती, भाकरी आणली होती, भरीत आणलं होतं, भजी आणली होती आणि दरवेळेस त्या शिकवत होत्या. त्या मुलांना इतकं आवडलं, मग त्यांनी घरचा अभ्यास दिला की उद्या प्रत्येकाने कुठलंही एक अक्षर धरायचं आणि कमीत कमी 3 पदार्थ घेऊन यायचे डब्यात. पहिलीच्या मुलांना हा अभ्यास खूप आवडला. घराघरामध्ये गेला विषय. दुसऱ्या दिवशी येताना मुलांचे डबे तसे आले, वेगवेगळ्या अक्षरांचे आले. एक असीम नावाचा मुलगा होता, तो त्या दिवशी आजारी होता, तो शाळेत आला नव्हता, पण रिक्षामामांबरोबर त्यांनी डबा पाठवला होता शाळेत. त्याचा मचा डबा शाळेत आला होता आणि डबा उघडून मुलं एकदम म्हणायची, माझा मचा डबा, माझा गचा डबा, माझा रचा डबा, आणि त्याच्यामध्ये ते पदार्थ असायचे. तर आता असा गृहपाठ मुलं किती आनंदाने करतात. कोणीही डबा विसरलं नव्हतं, दुसरं आणलं नव्हतं. त्यांनी ठरवलेल्या अक्षराचे कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 8 पदार्थ त्यांच्या डब्यात होते. अलकाताईंना त्याचं फार कौतुक वाटलं मुलांच्या आयांचं. त्याच्यातले एक 3-4 आयांचे ज्यांचे डबे खूप चांगले पाठवले होते, पौष्टिकतेचा विचार करून पाठवले होते, स्थानिक पदार्थांचा त्याच्यात विचार केलेला होता. तर अशा आयांना त्यांनी मुलांच्याबरोबर चिठ्ठी पाठवली की तुम्ही मुलाचा डबा फार छान पाठवला होता, तुमचे हे पदार्थ वेगळे होते, कौतुकास्पद होते. एक 2-4 वाक्यांची चिठ्ठी पाठवली होती. त्याच्यातल्या 4 आया होत्या. त्याच्यातल्या 2 आया दुसऱ्या दिवशी भेटायला आल्या
आणि 2 आयांनी फोन केला की असं चांगलं आत्ता पण कोणी म्हटलं नव्हतं. म्हणजे पालकाचं कौतुक करण्याची सुद्धा आपण संधी घेतली पाहिजे. जर का आपल्याला असं वाटत असेल ना की हे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे तर ती निश्चित कौतुक झालं पाहिजे. तसं झालं तर पालक सहभाग वाढतो. जे जे तिच्या अखत्यारीतला विषय होता, स्वयंपाकघरात आईचा अखत्यारीतला विषय होता, तिला जेव्हा आपण म्हटलं की मुलाच्या अभ्यासात हा विषय घे, अभ्यास करून घेताना, आणि हे एक छोटंसं उदाहरण आहे. ह्याच्यासाठी काय फार वेगळा वेळ दिला नव्हता, ह्याच्यासाठी काय फार मोठं नियोजन नव्हतं, कोणाची परवानगी घ्यायची नव्हती. असे उपक्रम आपण शाळेमध्ये सहज करू शकतो. सृजनानंदच्या मध्ये पालक सहभाग खूप जास्त असतो. म्हणजे आम्ही जेव्हा रंगमंचावर कार्यक्रम सादर करतो, मुलंच सगळं करतात. त्याच्यात स्क्रिप्ट लिहिण्यापासून किंवा गणवेशावर स्नेहसंमेलन होतं, शाळेतली एकूण एक मुलं रंगमंचावर असतात, पण त्यात एक पालक शिक्षकांचंही नाटक असतं. ते पालक शिक्षकांचं नाटक तेच लिहितात, तेच बसवतात आणि मुलांच्या पाठोपाठ तेही सादर करतात. सगळा मिळून आम्ही 1.5 तासात कार्यक्रम संपवतो, पण आम्ही सगळेजण रंगमंचावर असतो. म्हणजे पालक, शिक्षक, मुलं सगळे. क्रीडा स्पर्धा असल्या की पालकच पंच होतात. त्यांची आधी एक मीटिंग होते, खेळाचे नियम समजून सांगितले जातात आणि आमच्याबरोबर सगळे पालक, आता आम्ही वयाने मोठे व्हायला लागलो, आमचे तरुण मंडळी आहेत शिक्षक म्हणून, पण पालक आणखीन तरुण आहेत ना. मग त्याच्या तरुण असण्याचाही हा आम्हाच्यासाठी फायदा असतो. त्यामुळे रंगमंच असू देत, क्रीडा स्पर्धा असू देत, सहली असू देत, प्रत्येक ठिकाणी आमच्याबरोबर आमचे पालक असतात. ज्याच्यात हुन्नर आहे तो पालक तिथे आमच्याबरोबर असतो आणि प्रत्येक पालक कुठेतरी असतोच आमच्याबरोबर. तर हा जर का आपण शोध घेतला आणि आपल्याबरोबर त्यांना घेतलं तर आपल्या शाळा चांगली होण्यासाठी आणि पालकांपर्यंत, घरापर्यंत शाळा पोचण्यासाठी खूप मदत होते. वर्तमानपत्र आम्ही शाळेत खूप वापरतो, कारण की ते स्वस्त आणि ग्राह्य साधन आहे, सगळ्यांना उपलब्ध होणारं साधन आहे. त्यामुळे वर्तमानपत्राचा उपयोग म्हणजे त्यातल्या बातम्या असू देत, जाहिराती असू देत किंवा कोडी, लहान मुलांचं पान, असं जे जे काही असतं ते आम्ही शाळेत वापरत असतो. मागच्या वर्षी पूर्ण डिसेंबर महिना असं आम्ही ठरवलं की फक्त वर्तमानपत्रातनं शिकायचं आणि मग त्याचा सगळा उपयोग होऊन शेवटी त्याच्या कागदकाम झालं, त्याचा लगदा करून वस्तू बनल्या, इथपर्यंत त्या कागदात चाललेलं होतं. घराघरापर्यंत हा विषय पोचला होता की वर्तमानपत्रातनं अभ्यास चालला आहे, वर्तमानपत्रातनं अभ्यास चालला आहे. मग असं झालं की सगळ्यांच्याच घरी वर्तमानपत्र असतात तशी साधारणपणे, असा आपला समज असतो बरं का. पण मग पूर्ण डिसेंबर महिना मुलांनी वर्तमानपत्र घरातलं नीट ठेवायचं आणि 25 ते 30 डिसेंबरपर्यंत ते शाळेत घेऊन यायचं आणि शाळेत तिथे रद्दी विकली जाईल आणि त्याच्यातनं वाचनालयासाठी पुस्तकं घेतली जातील, असं आमचं एक ठरलं. एक अकीफ नावाचा मुलगा होता, 4थीत होता तेव्हा तो. त्यांनी घरी जाऊन सांगितलं वर्तमानपत्र सगळ्यांनी आणायची आहेत शाळेमध्ये, 1 महिन्याची रद्दी आम्ही शाळेत गोळा करणार आहोत. अकीफच्या आईचा गायत्री ताईंना फोन आला की आमच्याकडे काही वर्तमानपत्र येत नाही. अकीफ अगदी सामान्य कुटुंबातला होता, त्याचे वडील रिक्षाचालक होते, आई निरक्षर होती. आमच्याकडे काही वर्तमानपत्र येत नाही, पण मी घरातलं भंगार विकून 50 रुपये पाठवले तर चालतील का, कारण की तुम्ही पुस्तकं घेणार आहात ना. मग गायत्री त्यांनी त्यांना चिठ्ठी पाठवली, निरोप पाठवला, फोन केला, कुठल्या तरी माध्यमातून संपर्क केला की तुम्ही भंगार वगैरे विकून पाठवू नका, भंगार विका, पण दर आठवड्याला अकीफला वर्तमानपत्र आणून द्या. मधनं आम्ही विचारायचो, अकीफ वर्तमानपत्र आणतोस का, वाचतोस का. दर रविवारी ते मी जातो, चौकात वर्तमानपत्र मिळतं ते आणतो, मी ते सगळं वाचतो. आता हे वर्तमानपत्र वाचायचा छोटासा बिंदू त्या अकीफपर्यंत कसा पोचला आणि त्याच्या आईला का आपण भंगार विकून शाळेला 50 रुपये द्यावेसे वाटले. तर असं जेव्हा आमचं हे झालं तेव्हा तुम्हाला सांगते, मुलं जशी सहलीला येतात की नाही तशी ती छोटे गठ्ठे शाळेभर आले, सगळ्यांच्या घरचे रद्दीचे गठ्ठे, आणि काय ती 320 किलो रद्दी आमची जमली आणि 3200 रुपये त्याचे शाळेला मिळाले. ही मुलांची खरी कमाई होती. आणि मग ती सगळी मुलं आमच्या इथे जेव्हा कुठे ग्रंथ प्रदर्शन भरतं तिथे सगळी जी मुलं भरपूर वाचतात त्यांना पुस्तक खरेदी करायला जाता येतं. शाळेची पुस्तक खरेदी मुलं करतात. त्यातला एक प्रसंग सांगते. तिथे जेव्हा मुलं खरेदीला गेली, 12 मुलं होती, ती माझ्याबरोबरच आली होती आणि एक पालक होत्या बरोबर. त्यांनी गेल्यानंतर आम्ही शाळेत काढतोसा बाहेर चपला काढल्या,
आज काउंटरवरच्या दादांना सांगितलं की आम्ही पुस्तकं बघू का, म्हणजे परवानगी घेतली, पुस्तकं बघितली. मी मुलांना सांगितलं तर तुम्ही 12 जण आहात, पण तुम्ही सगळ्या शाळेची खरेदी करायची आहे बरं का, सगळ्या मुलांचं लक्ष घ्या, सगळ्या वर्गांचा विचार. त्यांनी गठ्ठे काढले, एकत्र बसले तिथेच खाली, हे घेऊया का ते घेऊया का असं विचार केला. एक मुलगा माझ्याकडे एक पुस्तक घेऊन आला आणि म्हणाला, तर हे पुस्तक घेऊया का. मी म्हटलं अरे जरा अवघड आहे, तुम्हाला कळेल का. तर म्हणाल नाही, तुम्ही आम्हाला भूगोल शिकवता ना, तेव्हा तुम्हाला उपयोगाला येईल हे. म्हणजे शाळेतल्या सगळ्यांची जबाबदारी त्यांनी घेतलेली होती. आमच्यासाठी सुद्धा त्यांनी पुस्तक खरेदी करायचं होतं त्यांना. तर हे आणि त्याच्यामध्ये पालक सहभाग होता. पालक आमच्याबरोबर खरेदीला, प्रत्येक उपक्रमात पालक आमच्याबरोबर असतात. जसं आपण पालक म्हणजे आई वडील मानतो. बघा 3रीच्या वर्गामध्ये एक शेतीवर पाठ आहे परिसर अभ्यासामध्ये. तर आमच्या मुलांचं शेती हा त्यांच्या घराघरात असणाऱ्या शेती असणारी मुलं आहेत. ही गावाकडे त्यांची शेती आहे, आजी आजोबा आहेत, म्हशी आहेत घरात, गूळ होतो त्यांच्या घरात. अशा कुटुंबातली ही मुलं आहेत. त्यांना मी काय आता शेती शिकवणार, काय त्यांना नवीन सांगणार. कारण की त्यांना शेतीतल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण त्यांना आमची पारिभाषिक भाषा माहीत नसते. रब्बी पिकं, खरीप पिकं, मृदा, सिंचन हे शब्द त्यांना माहीत नसतात, पण त्यांना हे सगळे वापरता येत असतात. तर आमच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून एका मुलाच्या आजोबांना, की जे शेतकरी आहेत, त्यांना आम्ही शाळेत बोलवायचं ठरवलं. आजोबा अगदी साधे होते, 65 वर्षाचे होते. आपलं पायजमा, गांधी टोपी, सदरा घालून आले होते. गोरा रंग रापलेला होता शेतात काम करून करून. आणि त्यांनी जे मुलांना सांगितलं शेतीचं, त्यात दरवेळेस ते सांगत होते कसं 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 वगैरे शेती कशी करायची असते ते. त्यांचं सगळं झाल्यानंतर कधीतरी पुन्हा उजळणी घेताना मी विचारलं मुलांना की चांगलं पीक येण्यासाठी कशाची गरज असते. पहिल्यांदा आली ओढत ताणत उत्तरं, सूर्यप्रकाश, चांगली माती, खतं, बियाणं, पाऊस, जमीन वगैरे. पण त्यात दरवेळेस एक उत्तर येत होतं, मशागत. मी म्हटलं मशागत म्हणजे काय, कारण की हे पुस्तकात कुठेच नाही आहे बरं का. म्हणजे पुस्तक आपण कसं वेगळं शिकवू शकतो हे मी तुम्हाला सांगते आहे. मशागत म्हणजे काय. तर त्यांनी अगदी मला असं म्हटलं, काय ताई मशागत म्हणजे काय. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, मशागत म्हणजे वेळेवारी पाणी देणं, खतं बघणं, आळी साफ करणं, तण काढणं. आणि मग पुढे उत्तरं सुरू झाली, झाडाशी गप्पा मारणं, झाडावरनं हात फिरवणं, हे सुरू झालं म्हणजे मशागत. तेव्हा मला असं वाटलं, ह्या मुलांची आपण अशी मशागत करतोत ना, का फक्त आपण वरनं औषध फवारणी करतो, का फक्त सिंचन करतो. नाही, आपण हात फिरवतोत ना, आपण बारकाईने बघतोत ना. मुलं आपल्याला शिकवत असतात. आणि गुणवत्ता शिक्षणामध्ये हे मुलांच्याकडे बघायला, शिक्षकाला मुलांनी शिकवणं आणि शिक्षकांनी ते पाहणं म्हणजे गुणवत्तेकडे जाणं आहे. आपण शब्द पोकळ नाही करायचे, शब्द कसदार करायचे. त्याच्यातल्या त्या बियांमधली जी ताकद असते, सृजनाची ताकद असते, ती म्हणजे ही मुलं आहेत असं बघून त्याच्याकडे त्याबद्दल काम करायचं. मला वेळेची मर्यादा माहिती आहे. मी अगदी आणखीन 1-2 उदाहरणं मांडते आणि 2च उदाहरणं मांडते. आमच्या शाळेमध्ये सामुदायिक वाढदिवस नावाची एक आमची प्रथा आहे. व्यक्तिगत वाढदिवस होत नाहीत, सगळ्या शाळेचे वाढदिवस एका दिवशी होतात. मग त्यात आमचे रिक्षा मामा असतात, आमचे सेवक असतात, शिक्षक, मुलं, पालक सगळ्यांचे आमचे वाढदिवस एकत्र होतात. आणि हा वाढदिवस हा समाजातल्या कुठल्या तरी एखाद्या घटकाबरोबर होतो, की ज्याच्यामध्ये कधी साखर शाळेतली मुलं असतात, कधी अंधशाळेतली असतात, कधी वीटभट्टी कामगारांची असतात, कधी आमच्या हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप नावाची जी अपंग मुलांची संस्था आहे ती वेगवेगळी. समाजात मुलं आपल्यासारखी मुलं कशी जगतात, कशी राहतात, त्यांचे प्रश्न ते कसे सोडवतात हे पाहायला जाणं असा आमचा त्याच्यामागचा हेतू असतो. ती मुलं एक दिवस आमच्याकडे असतात, आमची मुलं एक दिवस त्यांच्याबरोबर राहतात. एवढे उदाहरण सांगते आणि थांबते. तर ह्या वर्षी आम्ही असं ठरवलं की ह्या वर्षी आपली मुलं उर्दू भाषिक शाळेबरोबर हा कार्यक्रम करतील. मग आता बघा, आम्ही एका गावात राहतो, आम्हाला गावातल्या उर्दू शाळा माहीत नाहीत. शोध सुरू झाला. आमच्या पालकांना ह्याचं अजिबातच काही वाटलं नाही. शिक्षकांना थोडं वाटलं की म्हणजे धार्मिकतेकडे न जाता आपण हे कसं पार पाडू शकू वगैरे. पण आम्ही ठरवलं होतं की हा भाषिक आणि सांस्कृतिक मिलाफ असेल. आणि ते जे काही काम झालं तुम्हाला सांगते, आम्ही त्या शाळेबरोबर किती पद्धतीने, तो म्हणजे खूप सांगण्यासारखं आहे त्याच्यात, मी सगळं सांगत नाही. आम्ही एक दिवस त्यांच्या शाळेत गेलो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने आमच्या मुलांबरोबर दिवस घालवला. त्यांची मुलं जेव्हा आमच्याकडे आली
तेव्हा एक 2-3 त्याच्यात झालेल्या गोष्टी सांगते. एक म्हणजे एक वाचनपाठ होता. आमच्या आता स्टॉलवरही ती वाचनपाठाची पुस्तकं आहेत. आमचे दादा तोच वाचनपाठ मराठीतून इकडून इकडे लिहित होते, जसं आपण देवनागरी लिहितो डावीकडनं उजवीकडे, तसे लिहित होते. आणि उर्दू दादा तोच वाचनपाठ उजवीकडनं डावीकडे लिहित होते. दोघांचे पूर्णविराम शेजारी 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 येत होते. दोन्ही लिप्या इतक्या सुंदर दिसत होत्या. आणि हा म्हणजे भाषिक मैत्री असते ना, ही भाषिक मैत्री होती. मग आमच्या दादांनी आमचा वाचनपाठ वाचून दाखवलं त्या मुलांना, त्या उर्दू शाळेतल्या दादांनी त्यांचा वाचनपाठ वाचून दाखवला. तो जो काय त्या भाषेचं वजन होतं, तो जो काय उच्चारण होतं, इतकं सुंदर होतं. त्यात एक असा एक केला होता की प्रत्येक मुलांनी स्वतःचं नाव आमच्या मुलांनी मराठीत लिहायचं, मित्राकडनं उर्दूत लिहून घ्यायचं आणि तो बिल्ला छातीवर लावायचा. त्या शाळेतल्या मुलांनी त्याचं नाव उर्दूत लिहायचं, आमच्या मुलांनी ते नाव मराठीत लिहून द्यायचं, तो बिल्ला छातीवर लावायचा. त्यांच्या शाळेत गेलो तेव्हा आमची मुलं इकडे बसली होती, ती मुलं इकडे बसली होती. सगळ्यांनी ओळख करून दिली. इकडे होते शुभम, स्वाती, दर्शना वगैरे, आणि इकडे होते कोण ते अब्दुल्ला, काय मुमताज वगैरे, ही मुलं इकडे होती. मग एक जण उभी राहायची, सांगायचं नाव काय, मग सगळे गप्प, कधी जोड्या जुडायच्या कधी नाही. म्हणजे आपण एका गावात राहतो, आपल्याला आपली नावंसुद्धा आठवायला वेळ लागतो की ह्याचं नाव काय, त्याचं नाव काय, इतकं आपण अंतर राखून असतो. मला असं वाटतं सहिष्णुतेचा थेंब म्हणजे हेच असेल का? असेल. असे कितीतरी गोष्टी जेव्हा घडत असतात, क्रमिक पुस्तकाच्या मध्ये हे सगळं आहे. आणि म्हटलं तर क्रमिक पुस्तकाच्या अभ्यासक्रमाच्या कक्षा आपण रुंद करत आहोत. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण शिकवतो तेव्हा शिक्षकाचं शिकणं सतत शोधत व्हावं लागतं. शिक्षक नव्या उपक्रमांच्या शोधात राहतो आणि मुलंसुद्धा अतिशय आनंदाने शिकतात. शिकवावं लागतच नाही, ती शिकत राहतात. धन्यवाद. सुचिताताईंनी आत्ता बोलताना त्यांच्या शाळेतली जी उदाहरणं दिली, ती उदाहरणं ऐकत असताना ती नवीन आहेत हे कळत होतं तुमच्या चेहऱ्यावरनं. अशी त्यांच्या शाळेत खूप उदाहरणं आहेत. खरं तर त्यांच्या पुस्तकातनं ती दिसतात. मी त्यांच्या शाळेला एक दिवस भेट दिली आहे, त्याच्यात मला काही उदाहरणं पाहिली आहेत मी. आणि अशीच काही उदाहरणं आपल्या दुसऱ्या वक्त्या आदिती उर्फ प्राची नातू आपल्याशी शेअर करणार आहेत. गेली 21 वर्ष त्या ग्राममंगलमध्ये कार्यरत आहेत. नवीन संशोधनाचा अभ्यास करून त्या आधारे मुलांचं शिक्षण सहज कसं होईल यासाठी नवनवीन उपक्रम तयार करणं, ते वापरून बघणं, त्याचं प्रशिक्षण शिक्षकांना देणं, या प्रकारे आत्तापर्यंत बालवाडीपासून 8वीपर्यंतच्या 5,500 शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. MKCLच्या हॉबी होम या बुद्धिमत्तेवर आधारित कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेची 12 वर्षे सचिव म्हणून काम पाहिलं आहे. शिक्षण पत्रिका या ताराबाई मोडक यांनी सुरू केलेल्या मासिकाची सहसंपादिका म्हणून त्यांनी काम केले. कलानुभव, प्रकल्प पद्धती आणि मेंदू संशोधन शिक्षण या पुस्तकांचं लेखन केले. महाराष्ट्र शासनाने बालवाडी शिक्षकांसाठी तयार केलेल्या आकार पुस्तकीच्या लेखनात त्यांचा सहभाग होता. MSCRTच्या शिक्षण प्रशिक्षणचा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला आहे. वाई तालुक्यातल्या शिक्षकांच्या रचनावादी प्रशिक्षणाची जबाबदारी आणि त्याद्वारे वाई तालुका प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात 1 नंबरवर आणण्यात त्यांची मोठी जबाबदारी आहे. सध्या त्या पालघरच्या वसईमधील 1000 आणि डहाणू तलासरीतील 889 अंगणवाडीमध्ये गुणवत्ता विकास कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पालघर जिल्ह्यातल्या 2200 शाळांतील शिक्षकांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. मी आदितीताईंना विनंती करते की त्यांनी प्रेक्षकासमोर मार्गदर्शन करावं. बस. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि मराठी प्रेमी सर्व माझ्या मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर उभी राहिलेली आहे ती ग्राममंगल या संस्थेचं जे काही आम्ही काम करतो आहोत ते तुमच्यापुढे मांडण्यासाठी. खरं तर मला पहिलाच प्रश्न पडला की गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी म्हणजे काय असायलाच पाहिजे. हा प्रश्न का पडावा? आपण शिकतो ते चांगलं आयुष्य जगण्यासाठी, प्रगल्भ आयुष्य जगण्यासाठी, आनंदाने काहीतरी शिकण्यासाठी आणि आपल्याचबरोबर समाजाचीही उन्नती करण्यासाठी आपण शिकत असतो. मग हे जे शिक्षण आहे ते खऱ्या अर्थाने आनंदी आहे का, हा खरा तर प्रश्न निर्माण होतो. आणि मग असे चर्चासत्रांसाठी आपल्याला विषय घ्यायला लागतात. खरं तर मुलं आत्ता शाळेत जात आहेत
ती आईवडिलांकरता तरी जात आहेत किंवा शिक्षक मारपीट करतील म्हणून तरी जात आहेत. कोणतंही मूल मनापासून शाळेत जायला उत्सुक आहे आणि मला कधी एकदा शाळेत जायचं आहे असं वाटतं आहे, असं वाटावं असं आम्ही वातावरण हल्ली आम्ही शाळेमध्ये ठेवलेलंच नाही आहे. मला जेव्हा घराघरातनं चित्र दिसतं की 10वी-12वीची परीक्षा आहे आणि ठिकठिकाणचे आजी आजोबा घरामध्ये येणं बंद झालं आहे, सगळीकडचे टी व्ही बंद आहेत, स्मशान शांततेसारखी सगळी शांतता आहे आणि मुलं फक्त 10वीचा किंवा 12वीचा अभ्यास करत आहेत, तेव्हा खूप आश्चर्य वाटतं. कारण आमची मुलं आदिवासी भागातली असो, निमशहरी विक्रमगडमधली असोत का लर्निंग होममधली पुण्यातली असोत, ती सगळी परीक्षेच्या आधी 15 दिवस पण ट्रिपला गेलेली असतात. ती मस्त मजा करत असतात. ती एकही गाईड वापरत नाहीत, कोणत्याही क्लासला जात नाहीत, 8वीपर्यंत पाठ्यपुस्तकसुद्धा वापरत नाहीत. अशी सगळी मुलं 8वी-9वी नंतर आम्ही भाषा विज्ञान आणि गणित इंग्रजीमधून देऊ हा स्वतः निर्णय घेतात, जे मराठी माध्यमातून शिकलेली आहेत, आणि 10वीचा पेपर इंग्लिशमधनं देतात आणि तरीही सगळी 85% वरती पास होतात. कसं घडतं हे सगळं? कारण ती संकल्पनाधारित शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. संकल्पना स्पष्ट झाल्याशिवाय पुढे ती जात नाही आहेत. कारण कधी पण जेव्हा आपल्याला विनोबांनी सुद्धा सांगून ठेवलं आहे की जगणं आणि शिक्षण हे खरं तर हातात हात घालून जायला पाहिजे, पण आत्ताच्या आपल्या सगळ्या शाळेमधनं आपण बघतो आहोत की तेच फक्त आपल्याला अभावाने जाणवतं आहे. कारण आपलं शिकणं हे वेगळं आहे आणि आपलं जगणं हे वेगळं आहे. त्यामुळे मेंदूशास्त्र आपल्याला सांगतं की प्राण्याचं मूल हे जन्मल्याबरोबर लगेच उभं राहतं, तर माणसाचं मूल हे अवलंबून असतं पालकांवरती. पण ते किती वर्षापर्यंत अवलंबून असावं? आता तर परदेशात गेलेली मुलंसुद्धा आईला विचारल्याशिवाय तिकडचा कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीत. एवढं अवलंबित्व म्हणजे आपण काय करतो आहोत? शिक्षण खरंच आपल्याला जगण्याची ताकद देत आहे का? हे खरं तर विचार करण्याची गोष्ट आहे. आम्ही ग्राममंगलमध्ये खरं तर अभ्यास खूप करतो. नवीन नवीन संशोधनं येत असतात, त्याचा अभ्यास करत राहतो आणि त्याच्या आधारे खूप विचार मंथन होऊन एक नवीन नवीन प्रयोग केले जातात. आम्ही मुख्यतः काम करतो ते आमचा आदिवासी भाग आहे. ऐना नावाचं गाव आहे डहाणू तालुक्यामधलं, आणि तिथे आमची सगळी कातकरी, वारली, मल्हार कोळी अशा सगळ्या जाती जमातीमधली मुलं आमच्याबरोबर शिकत आहेत. आम्ही असं म्हणतो की ती आमच्याबरोबर शिकत आहेत. आम्ही त्यांना शिकवतोय हा शब्द आमच्याकडून येत नाही, कारण आपल्याला खरं तर शिकवायचं कोणालाच नाही आहे, मुलाला शिकतं करायचं आहे. मग प्रश्न इथे मला शहरी भागात विचारला जातात, आई आमच्याकडे 80-80 मुलं असतात, असं प्रत्येक मूल शिकत बसायचं जर का आम्ही बघायला लागलो तर कसं काय शक्य आहे? तर त्यालाही काही पर्याय आहेत. कारण आपण फक्त लेक्चर मेथडनी किंवा इथे फळ्यापाशी शिक्षक उभा राहिला आणि शिकवतोय हेच आपल्याला दृश्य डोळ्यासमोर आहे. मूल असं म्हणतं खरं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुलं 35%, 40% पास होतात, वरच्या वर्गात जातात. वरच्या वर्गात गेल्यावरती हा जो 60% किंवा 65% जो बॅकलॉग आहे तो भरून निघतच नाही. परत पुढच्या वर्गात जाऊन ती 40-45% पास होतात. म्हणजे हा 60-65 अधिक पुढचा असं करत करत एवढं मोठं पाठीवरती बोजा घेऊन ती 10वीपर्यंत जातात आणि त्यामुळे ती टिकती होत नाहीत आणि शिकती होत नाहीत. खरं तर आपल्याला काय करायला पाहिजे? तर प्रत्येक वेळेस मुलाला त्याच्या वयानुसार जे जे आवश्यक आहे ते येतं आहे का नाही हे बघायची गरज आहे. मग ते बघण्यासाठी मात्र एक गोष्ट करायला लागेल की आपण ज्या पद्धतीने त्या मुलाला शिकवतो आहोत, आत्ता मी परत शिकवणे हा शब्द वापरते कारण तो जास्त प्रचलित आहे, शिकवतो आहोत ते जर का त्याला समजत नसेल तर त्याला ज्या पद्धतीने ते हवं आहे ती पद्धत आपण वापरतोय का याचा खरं तर गांभीर्याने विचार करायची गरज आहे. आणि शिकण्यामध्ये खूप साऱ्या पद्धती आहेत. BEd DEdला हे शिक्षक आपण सगळे शिकलेलो आहोत. मग याच्यामध्ये शोधन पद्धत असेल, समस्या आधारित असेल, साधनाधारित असेल, कृती आधारित असेल, अनुभवाधारित असेल, प्रकल्पाधारित असेल, किती म्हणून तुम्हाला सांगू. मग ह्या सगळ्याचा आपण वापर करतोय का याचा खरं तर आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आत्ता सुचिताताईंनी जी उदाहरणं सांगितली ती सगळी मुलांच्याबरोबर काम करत असताना अत्यंत आनंदाचे हे सगळे क्षण असतात की जे आपल्याला सतत मिळत असतात. आत्ता त्यांनी प्राथमिकमधली काही उदाहरणं सांगितली. लोकांना असं वाटतं की हे सगळं कृतीयुक्त शिक्षण वगैरे आहे ना, हे 4थीपर्यंत ठीक आहे बरं का, त्याच्या पुढे काही करता येत नाही. त्यामुळे रचनावाद म्हणून आम्ही काहीतरी सांगायला लागलो की लोक आम्हालाच पहिली वेड्यात काढतात की ताई ते ठीक आहे, तुमच्याकडे कमी मुलं आहेत, अमुक आहे ढमुक आहे म्हणून ते होतं. 5वीच्या पुढे काही शक्य नाही, 8वीच्या पुढे तर अजिबातच शक्य नाही. पण मी तुम्हाला ठामपणाने सांगू शकते की आमच्या इथे आम्ही 8वीपर्यंत आमच्या आदिवासी भागातली शाळा असो का शहरी भागातली शाळा असो पाठ्यपुस्तकांचा वापर करत नाही. तरीही मुलं 10वीला व्यवस्थित बसून पास होऊ शकतात, कारण ज्या क्षमता आहेत त्या पूर्ण झाल्या आहेत की नाही ह्याच्यावरती जास्त लक्ष दिलं जातं.
आता आपण वरच्या वर्गातलं एखादं जर का उदाहरण बघितलं तर लक्षात येईल की पाठ्यपुस्तकाच्या शिवायही मुलं कसं शिकू शकतं. एक साधं उदाहरण भूगोलातलं, गणितातलं, विज्ञानातलं आपण बघूया. भूगोलामध्ये आपल्याला 5वीमध्ये भारताचा नकाशा आहे, बरोबर. भारताच्या नकाशाच्या आधारे जेव्हा आपण मुलांबरोबर काम करत असतो तेव्हा एक नकाशा समोर ठेवला तर नकाशाच्या आधारे कितीतरी गोष्टी करता येतात. कारण कुठलं राज्य कुठे आहे, त्याचं नाव काय, त्याची राजधानी काय, हे सगळं मुलं छान आपलं आपण बघून मोठ्या नकाशाच्या आधारे शोधू शकतात. मग चला, मी आज मुलांना प्रश्न विचारला की मला पुण्याहून नागपूरला जायचं आहे, मला कुठल्या कुठल्या राज्यातून जायला लागेल सांग, की पटापटापटा ती सगळी नावं येतात. मला कन्याकुमारी राहून काश्मीरला जायचं आहे, कुठल्या कुठल्या राज्यातून जायला लागेल ते सांग, पटापटा नावं येतात. मग इथे का बरं भात जास्त असेल, लोक इथे भात का खात असतील, इथे मासळी जास्त का खात असतील, हा सगळा नकाशा समोर ठेवून जर का तुम्ही प्रश्न विचारत राहिलात आणि फक्त प्रश्न उपस्थित करत राहिलात, एकाचंही उत्तर दिलं नाहीत, खरं तर आम्ही उत्तरं देतच नाही. मुलांनी आपली आपण उत्तरं शोधणं याच्याचवरती भर आहे. मगाशीच सरांनी सांगितलं की आम्ही निरीक्षण करणं आजकाल सोडून दिलं आहे, कारण आम्हाला त्याची काही गरजच वाटत नाही. कारण म्हणजे मला तर खूपशा धक्के बसतात एक एकदा की मूल शाळेत गेलं नाही की आई शेजारच्या मुलाची वही आणते आणि त्या वर्गात काय काय झालं ते सगळं वही आई उतरवून काढते आणि ते मूल ते प्रश्न पाठ करतं आणि परत परीक्षेमध्ये किंवा गृहपाठात लिहितं आणि आपलं काम झालं आहे असं म्हणतं. आई पण धन्य, मुलगा पण धन्य आणि शाळा बुडल्या नाही याचं समाधान वाटतं. हा काय प्रकार आहे मला खरंच कळत नाही. मुलांना आपण झेरॉक्स मशीन बनवतो आहोत का, याचा एक खूप गांभीर्याने विचार करायची गरज आहे. कारण 3 वेळेला एकाच प्रश्नाचं उत्तर लिहून काय साध्य होतं आहे. आम्ही शिक्षकांना हाच प्रश्न विचारतो की तू कुठलाही उपक्रम घे, पण त्याच्या मागे का याचं उत्तर आम्हाला मिळालंच पाहिजे. तुझ्या ह्या उपक्रमाचं उद्दिष्ट काय आहे तुला स्वतःला पहिल्यांदा स्पष्ट असलं पाहिजे आणि मगच तू मुलांबरोबर काम केलं पाहिजे. आणि कुठलाही उपक्रम माझ्या मनात आला म्हणून मी आज पटकन घेतला आणि तो संपवून टाकला, तसं नाही करायचा. तर एखादा उपक्रम अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसा कसा गेला, त्याची उद्दिष्ट काय होती, त्यात मुलांचा सहभाग कसा होता, या सगळ्याच्या नोंदी करत करत जर का आपण गेलो तर पुढे येणाऱ्या ताईलाही त्याचा फायदा होतो आणि तुला पुढच्या वर्षी एखादा वेगळा उपक्रम करता येतो आणि हा उपक्रम आपला झाला आहे याचा एक आनंद वेगळाच असतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण हे जर का डोक्यात ठेवलं की काय काय करायचं आहे आणि ते कशासाठी करायचं आहे. भूगोलातलाच आणखीन एक दुसरा मी उपक्रम मुलांबरोबर घेतला होता की जेव्हा जगाचा नकाशा मुलांच्या समोर आला, खंडबिंड त्यांना सगळे माहीत झाले, त्यानंतर मी त्यांना मूल्यमापनाकरता एक प्रश्न असाच टाकला होता की तुम्हाला आता खंड माहीत झाले, अक्षांश रेखांश माहीत झाले, गोलार्ध माहीत झाले, सगळं माहीत झालं आहे. आता मला ह्या जगाच्या नकाशावरती तुम्ही एक देश निर्माण करून दाखवायचे आहेत. देशासाठी काय काय लागतं याची मोठी आमची यादी झाली. भाषा लागते, चलन लागतं, काहीतरी त्याला पिकं लागतात, हवामान लागतं, सगळं त्यांना माहिती होतं. त्याच्या आधारे तुम्ही एक देश तयार करा. मुलांनी कोणीतरी उत्तर गोलार्धाच्या आणि दक्षिण गोलार्धाच्या एकदम मध्यभागी केला, कोणीतरी एकदम 45 अंशावरती केला, कोणीतरी एकदम कर्कवृत्ताच्या जवळ केला. वाटेल तिथे देश निर्माण केले, वाटेल त्याचा आकार काढला. चला क्षेत्रफळ काढा, तुमच्या देशाचं किती येते, तुमच्या देशाची भाषा ठरवा. मग भाषेकरता वेगवेगळे पर्याय समोर आले. मुलं शिकता 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 जगाचा नकाशा काय असतो किंवा आपण का शिकायचं असतो हे करून झालं. त्यानंतर मी सांगितलं की मला चला आता जायचं आहे, आम्हाला कुठेतरी ट्रिपला जायचं आहे घरच्यांना आपल्या. आता आम्हाला ट्रिपला नैनितालला जायचं आहे. तर आता भारताचा नकाशा तुम्ही शिकलात, चला नैनितालला जायचं असेल तर काय काय करायला लागेल, मला कुठली कुठली तयारी करायला लागेल, मी कधी जायला पाहिजे, सगळं मला सांगा. आपोआपच देश तयार झाले, त्याच्याबद्दलचं देशाच्या आतलं वातावरण माहीत झालं, त्याच्या आधारे काय काय करता येतं किंवा कशासाठी आपण जाणार आहोत, कोणत्या ऋतूमध्ये आपण जाणार आहोत आणि त्या ऋतूमध्ये कोणते कपडे लागतील, हे सर्व मुलांनी मला व्यवस्थित आमचं मूल्यमापन त्याच्या आधारे झालं. मूल्यमापनासाठी मला तर नेहमीच असं वाटतं की पाठ्यपुस्तकावरती आधारित सोम्या गोम्याला काय म्हणला असे प्रश्न विचारून आपण काय मिळवतो आहोत, त्यापेक्षा मूल्यमापनाच्या पद्धती आपण बदलल्या तर, मूल्यमापन आपण वेगळ्याच प्रकारांनी घेतलं तर कितीतरी प्रश्न मुलं आपण होऊन तयार होतील करायला आणि त्यांना परीक्षेची भीती वाटणार नाही. आमच्या इथल्या मुलांना कधीच परीक्षेची भीती वाटत नाही, कारण परीक्षा कधी झाली हेच त्यांना मुळात कळत नाही. त्यामुळे रोजचा जो सराव चालू असतो त्या सरावातलंच एक कुठलं तरी उपयोजनाचा भाग मुलांना दिला जातो. अपूर्णांक शिकत असतील तर चला आज तुझ्याकडे इतके इतके आंबे आहेत आणि इतके इतके पेरू आहेत, तर तुला हे आंबे आहेत हे 4 जणांना वाटायचे आहेत आणि हे पेरू आहेत तुला हे 6 जणांना वाटायचे आहेत, कशा कशा फोडी करशील, कसे वाटशील ते आम्हाला सांग. अपूर्णांकाचा पेपरमधलं आमचं गणित संपलेलं असतं.
इतक्या सहजपणाने जर का आपण परीक्षा घेऊ शकलो तर मुलांना परीक्षेची भीती वाटणं किंवा परीक्षा म्हणजे काय असं वाटणं हे संपून जाईल. आणि ह्याच पद्धतीने मुलं जेव्हा 10वीपर्यंत जातात त्यावेळेला आपल्याला लक्षात असं येतं की परीक्षा ही त्यांना खूप सोपी वाटते आणि त्याचा ताण जो असतो तो मुलांना कमी येतो. आत्ताच सरांनी सांगितलं की लाल रेघा मारू नका, तर कधीच आमच्याकडचे पेपर तपासताना ताई असं काहीही कधीच करत नाही, कारण ती फक्त तिथे खाली रेघ मारते शब्दाच्या खालती आणि बघ बरं का हा शब्द कसा लिहिला आहे ते एवढंच उत्तर सांगते. किंवा प्रश्न जर का त्यांनी एखादा वेगळाच लिहिला असेल तर डाव्या बाजूला एक पेन्सिलची साधी रेघ असते, हा प्रश्न नीट वाच हां, म्हणजे मग त्याच्यात तुला काय लिहायचं तुला समजेल. इतक्या साध्या पद्धतीने जर का मूल्यमापन घडू शकलं तर तो ताण येणार नाही. आपल्याला मेंदू संशोधन असं सांगतं की जर का ताण आला तर मुलं बौद्धिक काम करू शकत नाहीत. आणि आज आपल्याला स्पर्धा, परीक्षा, भीती, प्रत्येक गोष्टीची, शिक्षांची भीती, या सगळ्यामुळे या सगळ्यापासून शिकण्यापासूनच खरं तर मूल लांब चाललं आहे. जर का हे शिकण्यापासूनच लांब चाललं आहे तर गुणवत्ता ही आहे त्याच्या पुढची आणखीन एक पायरी आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण जर का आपल्याला करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला मुलाचा वयोगट बघायला लागेल, त्या वयोगटाला साजेसे उपक्रम बघायला लागतील, त्या उपक्रमांची आपल्याला खूप नियोजनपूर्वक आखणी करायला लागेल आणि त्याच्यामधून विविध पद्धतींचा वापर होतो आहे की नाही याचाही विचार करायला लागेल. त्यामुळे ज्यावेळेस आपण गुणवत्तेचा विचार करू त्यावेळेला एक शिक्षक म्हणून आपल्याला स्वतःला खूप तयारी करायला लागेल, एक पालक म्हणून आपल्याला खूप तयारी करायला लागेल. आता हे काम करत असताना आम्ही फक्त आमच्या शाळेपुरतंच हे केलं असं नाही, तर अनेक ठिकाणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून युनिसेफ, रतन टाटा यांच्याबरोबर काम करता करता आम्ही चंद्रपूर, यवतमाळ, घाटंजी अशा अनेक ठिकाणी जाऊन अनेक ठिकाणी प्रशिक्षणाची कामं करतो आणि हे जे आम्ही काम करतो आहोत याचं सार्वत्रिकीकरण कसं होईल याचाही विचार करतो. प्रशिक्षणामध्ये एक प्रश्न नेहमी विचारला जातो की ताई तुम्ही शिकवता हे सगळं ठीक आहे, पण आमच्याकडची मुलंही ह्या पद्धतीने शिकणारी नाही आहेत, आमच्याकडच्या मुलांना मराठी भाषाच आधी येत नाही. त्यावेळेला आम्हाला सांगायला लागतं हो आमच्या वारली मुलांनासुद्धा मराठी ही फॉरेन लँग्वेजच आहे, त्यांना कितीतरी शब्दांकरता ते बेस हाच शब्द वापरतात. त्यांना चांगलं म्हणायचं असेल, सुंदर म्हणायचं असेल, तलम म्हणायचं असेल, चविष्ट म्हणायचं असेल, हे कुठलेही शब्द बोलायचे असतील तरी ते फक्त बेस हाच शब्द वापरतात. मग त्या बेस शब्दाकडूनच आम्हाला या सगळ्या विशेषणांकडे त्यांना न्यायला लागतं आणि ते सोपं आहे, काही अवघड नाही आहे. असं करता करता आम्ही जे प्रयोग करतो ते आम्ही त्यांना सांगतो आणि त्याच्या आधारे त्यांना आम्ही कसं शिकवावं किंवा कसं मुलांकडनं काम करून घ्यावं याचाही विचार करतो. एक मला म्हणजे कायमच शिक्षक जेव्हा आपण शिक्षकांबद्दल बोलतो तेव्हा कधीच नकारात्मक पद्धतीने आपण नाही बोलू असं मला वाटतं, कारण शिक्षक हा हे शिकतच असला पाहिजे. जसा कॉम्प्युटर इंजिनियर आपलं नॉलेज अपडेट ठेवतो तसंच शिक्षकांनी पण आपलं नॉलेज जर का अपडेट ठेवलं, काय जगात चाललं आहे याची सतत जाणीव करून घेतली तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं किंवा त्याच्या मुलांबरोबर त्या पद्धतीचं काम करणं त्याला काही अवघड जाईल असं मला वाटत नाही. आणि हीच पॉझिटिव्हिटी जेव्हा शिक्षकांकडनं आपल्यापर्यंत येते त्यावेळेस असं लक्षात येतं की नक्कीच काहीतरी बदल होतील आणि नक्कीच ह्याच्यामधनं पुढचा उद्याचा जो भारत असेल तो खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे जाईल. धन्यवाद. आपल्या तिसऱ्या वक्त्या आहेत रेणुताई दांडेकर. रेणुताईंची शाळा म्हणजे दापोलीतल्या चिखलगाव या ठिकाणी. चिखलगाव हे नाव तुम्ही याआधी लोकमान्य टिळकांचं जन्मगाव म्हणून ऐकलं असेल. 1984च्या आधी चिखलगावात शाळा नव्हती आणि रेणुताईंचे पती राजा दांडेकर यांनी तिथं शाळा सुरू केली आणि तेव्हापासून तिथला मुंबईला जाणारा तरुण गावातल्या गावातच काही करू लागला. रेणुताईंच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं भाषिक विषय जसे शिकवले जातात, भाषेतनं जसे इतर विषय शिकवले जातात तसं तांत्रिक ज्ञान देणारे विषय मुलांना शिकवले जातात. रेणुताई त्याच्यावर जास्त बोलतीलच, पण या अनुभवावर आधारित रेणुताईंचे रुजवा, कणवू, मुलांशी बोलताना, आता शाळेत जायचं, गाणी मुलांची झाडांची, तुला आई आहे, शिक्षणातील चांगले काही, वेगळ्या वाटेवरील प्रवासी, निर्मितीचा आकाश असे अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. रेणुताईंनी शिक्षणात मिळालेल्या अनुभवावर आधारित जशी पुस्तकं लिहिली तशी त्यांची फुलोरा आणि गोष्टी घरातल्यांच्या हे कवितेचं आणि ललित लेख संग्रहाचं पण पुस्तक प्रकाशित आहे. प्रयोगशील शाळांच्या अभ्यासासाठी त्यांनी देशात आणि परदेशात पण दौरे केले. अनेक वर्तमानपत्रातनं त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनला त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. कणवू या पुस्तकाला त्यांना नगर वाचनालय नाशिक पुरस्कार मिळाला, राजा राजवाडे पुरस्कार मिळाला आहे. रुजवा या पुस्तकालाही पुरस्कार मिळाले आहेत. सध्या त्या शाळेतनं मुख्याध्यापिका या पदावरून निवृत्त झाल्या असल्या तरी संस्थेचे अध्यक्ष म्हणून शाळेत कार्यरतच आहेत. ते आपल्याशी त्यांचे अनुभव मांडतील.
एका बाजूला तिकडे तुम्हाला थोडासा उपक्रमांचा परिचय होईल, तेव्हा तिकडे पाहायचं आणि जमलं तर इकडे ऐकायचं. आता काहीतरी मल्टिपल भानगड असते ना, तर आपण त्याचं प्रात्यक्षिक घेऊया. सगळे जागे आहेत हे कन्फर्म करण्यासाठी आपण एक खेळ घेणार आहोत. जागे आहेत का सगळे? नक्की? बरं, आता एक मी जो खेळ घेणार आहे त्याच्यात सगळ्यांनी सहभागी व्हायचं, पण ज्याला माहिती आहे त्याने तो खेळायचा नाही, पण असं सगळ्यांनी म्हणायचं नाही, नाही तर मग सगळे गप्प बसतील. खेळ असा आहे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की मराठी अभ्यास केंद्राचं हे 2 दिवसाचं भेट शिबिर तुम्हाला आवडलं का? आणि मग मी सांगेन तसं तुम्ही करणार आहात. कळला खेळ सगळ्यांना? पुन्हा एकदा सांगते. येस येस, छान विद्यार्थी होता, पण समजलं नाही तर विचारणं पहिलं लक्षण. खेळ असा आहे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की हा 2 दिवसाचा भेट प्रकल्प किंवा भेट शिबिर काय आपण म्हणूया, ते तुम्हाला आवडलं का? आणि तुम्ही हो उत्तर देणार आहात. आणि मग मी सांगेन तसं आपण करायचंय. 3 सूचना आहेत. लक्षात आलं का सगळ्यांच्या? बहुतेक आलेलं आहे. जागेपणाचं मी टेस्टिंग करते आहे. हां, चला आपण खेळ सुरू करूया. हे जे 2 दिवसाचं भेट शिबिर आहे हे तुम्हाला सगळ्यांना आवडलं का? नक्की आवडलं? नक्की 100% आवडलं? नक्की आवडलं? अगदी नक्की. आता सगळ्यांनी पटकन आपला हात हनवटीवर ठेवायचा आहे. पटकन. हो ना, मलाच सांगताय तुम्ही काय करताय. कारण तुम्ही खेळ खेळला नाही. तुम्हाला वाटलं आता मी काहीतरी हिप्नोटाईज करणार आहे किंवा टेस्टिंग होणार आहे, त्यामुळे असे तुम्ही चाचपडत होतात. हां, पण जे खरा खेळ खेळले त्यांनी सगळ्यांनी आपला हात, मी हनवटी म्हणून सुद्धा कुठे ठेवला? गालावर. आणि ज्यांनी गालावर ठेवला ते बरोबर. कारण का माहितीये का की मुलं तुम्ही काय बडबडताय त्याच्याकडे लक्ष देत नाही, तुम्ही काय करताय त्याच्याकडे लक्ष देता. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं पहिलं लक्षण तुम्ही स्वतः आहात. तुम्ही कसे आहात. ओके, आता आपण, मला 15 मिनटं आहेत, त्यातलं 7 मिनटं मी बोलणार आहे, उरलेली मिनटं तुम्ही माझ्याशी बोलायचं. 7 मिनटं झाल्यावर सर मला थांबवतील. 2 सूचना मला तुम्हाला मुद्दाम सांगायच्या आहेत. खाली स्टॉल लावलेत. माझी पहिली सूचना अशी राहील की पुस्तकांचे स्टॉल मागे लावा आणि प्रयोगशील शाळांचे स्टॉल पुढे लावा. त्यात आमचा स्टॉल आहे म्हणून मी म्हणत नाही, पण पुस्तकं कुठेही मिळतात. या रूपाने तुम्हाला शाळा बघायच्या आहेत. माणसं पुस्तकं घेऊन दमतात आणि मग पुढं जातच नाहीत. तर तुम्ही मुंबईची मंडळी आहात, आधी पुढे जाऊन मग मागे या. स्टॉल, पुस्तक स्टॉल धारकांनी कृपया रागवू नये. तिसरी सूचना माझी अशी आहे की भरपूर चर्चासत्र असू नयेत, इंटरॅक्शनला वेळच मिळत नाही. ओके, आता मी बोलायला सुरुवात करते. आमची महाराष्ट्र शासन मान्य अनुदानित शाळा आहे, पहिलं लक्षण. आणि इथे आम्ही वेगवेगळे प्रयोग करतो. प्रयोग, उपक्रम, कार्यक्रम, प्रकल्प, अध्यापन पद्धती, मूल्यमापन, त्याच्यानंतर शिक्षकाची परिपक्वता, या सगळ्याचं मूल्यमापन होता त्यामध्ये जर सातत्य राहिलं, गरजेनुसार बदल होत राहिला तर शाळेची गुणवत्ता मोजता येते. म्हणजे गुणवत्ता कशाला म्हणायचं, गुणवत्ता म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडत नाही. गुणवत्तेच्या व्यवस्थापनावर आणि गुणवत्तेच्या नियोजनावर एक फार चांगलं पुस्तक आहे जे आपण सगळ्यांनी वाचलं असेल. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट इन एज्युकेशन, डॉक्टर मरमर मुखोपाध्याय यांचं पुस्तक आहे. आता थोडीशी आमच्या शाळेची ओळख करून देते 2 मिनटात. इयत्ता 1ली ते 4थी, 5वी ते 10वी अशी आमची शाळा आहे. शाळेमध्ये जो कौशल्य विकास कार्यक्रम चालतो तो याच्यावर दिसेल. आमच्या शाळेमधले मराठी भाषेवर काम करणारे माझे सहकारी आलेले आहेत, कलिग, ते जरा उभे राहतील कारण ते बुटके आहेत त्यामुळे दिसणार नाही. हे मराठीवर खूप काम करतात, त्यांच्या भांडवलावर मी शायनिंग करते. मी त्याला म्हटलं तर तूच बोल खरं म्हणजे, पण तो म्हटला तसं नको, लोकांना रेणुताई लागल्या तर. पण त्यामुळे मध्ये त्याला काही बोलायचं असेल तर मी परवानगी देईन. ओके, आमच्या शाळेमध्ये इयत्ता आहेत पण वर्ग नाही आहेत. हळूहळू बोलू का, समजायला थोडं अवघड जाईल. इयत्ता आहेत पण वर्ग नाहीत. 8वीपर्यंत मुलांना अभ्यासाचे मराठीचे पाठ मुलं तयार करतात. 8वीपर्यंतच्या परीक्षांचे पेपर
मुलं काढतात, मुलं तपासतात. शाळेमध्ये 17,000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे. प्रत्येक मूल किमान 50 पुस्तकं वाचतं. मॅक्झिमम पुस्तकं वाचणारं मूल 106-107 पुस्तकांचं आहे. त्याच्यावर ते उत्तम बोलू शकतं. सर्व विषयांमधली, विषय मी खरा शब्द वापरत नाही, अध्यापनाच्या क्षेत्रांमधले काही पाठ, काही घटक आपण गटचर्चेच्या माध्यमातून घेतो. त्याच्यानंतर आपल्या शाळेमध्ये शाळेचं वर्तमानपत्र इयत्ता 9वीची मुलं काढतात. ॲटिट्यूड बदलण्यासाठी जेव्हा हे ठरलं तेव्हा मुलं गप्प बसली. आणि गप्प बसली म्हणजे आम्ही म्हटलं तुम्हाला म्हणजे काढायचं नाही का? एक मुलगा उठून म्हटला पण आमच्या इथे फारसं काही वाईट घडत नाही तर वर्तमानपत्र कसं काढायचं. सो मुलं फार सुंदर वर्तमानपत्र काढतात. बाकीचे उपक्रम नेहमीसारखे चालतात, ते आम्ही फारसे महत्त्वाचे मानत नाही. तर अशी काही ठळक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितली. याच्यामध्ये आमच्या इथे ग्रामदूत आहेत, म्हणजे जेवढ्या गावातनं मुलं येतात त्या प्रत्येक गावांशी संवाद साधणारे आमचे शिक्षक आहेत. त्याच्यानंतर टेक्निकलमध्ये हे 4 सब्जेक्टवर मुलं काम करतात. आणि एवढंच नाही तर मुलांचं पुढेसुद्धा आम्ही मदत करतो मुलांना, आमची संस्था. त्याच्यामध्ये आता सध्या शाळेतला एका विद्यार्थ्याचं चित्र हे संपूर्ण देशात पहिलं आलेलं आहे. आणि शाळेचे माजी विद्यार्थी शाळेमध्ये येऊन काम करतात. त्याच्यापैकी एक माजी विद्यार्थी जो याचा इन्स्ट्रक्टर आहे तो पण आज आलेला आहे. शाळेमध्ये संगणक आहेत पण ते रेडी संगणक नाही आहेत. तर सगळ्या संगणकाचं असेंबलिंग हे 5वी ते 7वीच्या मुलांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर अजून काय बरं, कौशल्य विकासावर आपण अधिक भर देतो. शाळेमध्ये अभिव्यक्ती फलक आहे, जे सकाळी चंदरकरांनी सांगितलं ते. त्याच्यानंतर अनुभव मंडप नावाची एक संकल्पना आपण एक काम करतो. शनिवार हा आपला खूप वेगळा असतो. तर अशा पद्धतीनं ग्रामीण भागातल्या मुलांसाठी चिखलगाव या ठिकाणी आपण काम करतो. बोलण्याच्या ओघात विसरून जाईन म्हणून सांगते, तुम्हाला कधीही चिखलगावला यायला हरकत नाही. आपल्या संस्थेमार्फत लोकनिर्माण भवन नावाची वास्तू आहे. त्याच्यामध्ये समृद्ध भाषा समृद्ध मूल या नावाने आपण भाषेवर शिक्षकांची पालकांची प्रशिक्षणं घेतो. मुलांसाठी ग्रामायण नावाची शिबिरं घेतो. विशेषतः शहरी भागातल्या मुलांसाठी सेन्सिटायझेशनसाठी ती खूप उपयोगी पडतात. त्याच्यानंतर मला वाटतं मूल्य शिक्षण, औपचारिक शिक्षण, व्यक्तिमत्व विकास असे अनेक उपक्रम आपल्याकडे घेतले जातात. मुलांसाठी एक बालसभा असते, ज्या बालसभेला कोणीही मोठी माणसं तिथे नसतात आणि मग त्यांची अभिमतं ते कुठपर्यंत सांगतात. तर मुख्याध्यापकांनी शिकवलेलं आम्हाला समजलेलं नाही, मुख्याध्यापकांची तयारी नव्हती, इथपर्यंतचं स्वातंत्र्य म्हणजे ते शेरे मी पण ऐकलेले आहेत. तर अशा प्रकारचं स्वातंत्र्य मुलांना दिलं जातं. शिक्षकांना भरपूर स्पेस दिली जाते. ऑफ द रेकॉर्ड सांगते की पाठ टाचण, पाठ नियोजन याच्यावर आमचा अजिबात भर नसतो. पुस्तकांचं दप्तराचं ओझं नावाची जी काही शहरात भानगड आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे गृहपाठाच्या वह्या वेगळ्या नसतात. वर्गपाठातली शेवटची 10 पानं गृहपाठासाठी असतात. मुलं दप्तर घरी नेत नाहीत, शाळेतच ठेवतात. शाळेतली समूहगीतं शिक्षकांनी तयार केलेली आहेत, मुलांनी चाली लावलेल्या आहेत. हे थोडं आमच्याबद्दल. अनुभव खूप सांगता येतील पण अनुभव तेच असतात. आता तुम्ही विचारायचं. मला वाटतं चर्चासत्र होण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. आपण नुसतं ऐकायला नको. सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित मला देता येणार नाहीत पण इथे बाकीचे सुद्धा मदत करतील आणि आपला एक छान संवाद होईल. इथे कुठेतरी संवाद शब्द आहे कारण मी खूप बोललेलं मला वाटतं. हां कार्यक्रम जे पालकांसाठीचे उपक्रम आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती द्याल का? आपल्याकडच्या पालक सभा खरं म्हणजे 3 प्रकारच्या होतात.
ते शिक्षक जेव्हा गावात जातात, कारण आमच्याकडे 16 गावातली मुलं येतात, पहिल्यांदा 16 किलोमीटर रोज चालत येणारी मुलं होती. मग आपल्या संस्थेने वसतिगृह सुरू केली आणि आता आपल्या संस्थेची 2 वसतिगृह पण आहेत, हे टेक्निकल सेंटर पण आहे, ग्रंथालय पण आहे. तर आपण आता पालक आता इतके जागरूक झाले आहेत की पालक सभा जेव्हा लागते तेव्हा 100% उपस्थिती असते आणि पालक जे विषय मांडतात त्याच्यावर आपण चर्चा करतो. आमच्या इथला पालक त्रास देणारा सुशिक्षित नाही, मार्कांवर भांडणारा नाही, कारण त्यांना मुलांच्या रूपात रिझल्ट दिसत आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणते, कोणीही अधिकारी आला तरी मी सांगते, तुम्ही मूल तपासा, कागदावरची श्रेणी अजिबात पाहू नका, कारण मूल हाच तुमचा आरसा आहे ना. कागद कशाला लिहायला हवा आणि कशाला ते संगणकने कागद भरायला हवे, अजिबात नाही चालणार. त्यामुळे पालकांना त्यांच्यातला बदल हा खूप जाणवतो आणि त्यामुळे पालकांची 100% उपस्थिती असते. या सगळ्या उपक्रमांना पालकांचा खूप छान सहभाग आहे. अर्थात त्यासाठी खूप काम करावं लागलं सुरुवातीला, एकदम नाही झालं हे. आता पालकच पालक सभा कंडक्ट करतात, आम्ही फक्त बसतो. मुलंच क्वेश्चन पेपर तयार करतात, पोर्शन सेट करतात, त्याच्याविषयी थोडं सांगाल? याचं कारण असं की मी जे वाचलं, निरीक्षण केलं, अभ्यासलं, मला जे आवडलं, याचं टेस्टिंग तुम्ही काय म्हणून करणार, मीच माझं करेन ना. कारण आमचे प्रश्न कसे असतात, ऊन कसे होते, ऊन हिरवे पिवळे कोळे होते, म्हणजे कसे होते याची अनुभूतीच नाही देत. तर अनुभव मंडप जी आपली संकल्पना आहे त्याच्यामध्ये मुलांना आलेले अनुभव मांडायचे. कारण अनुभव कशाला म्हणायचं हेच आज आपल्याला माहीत नाही, कारण अनुभवाला सामोरंच जायचं आम्ही शिकवत नाही. तर त्यांनी ते जो अभ्यास करतात, हा खूप फॉर्मल शब्द आहे, ते जे काही अनुभवतात त्याच्यावर त्यांनी स्वतः प्रश्नपत्रिका काढायची. त्यांनी कशी पण काढू दे. आता मी मुद्दाम सांगते, आमचा जो या स्टॉलबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते. काय केलं आहे ते यांचे सगळ्यांचे स्टॉल सांगतील आणि कसं करायचं त्याची मेथोडॉलॉजी तुम्हाला भाषेच्या संदर्भात आमच्या स्टॉलवर पाहायला मिळेल. आणि मुलांनी बनवलेल्या टेक्निकलमधल्या काही वस्तूही त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. कारण शाळेचं सगळं इलेक्ट्रिकचं फिटिंगचं काम मुलं करतात, बेंचेस तयार करण्याचं काम मुलं करतात, मुलं कम्युनिटी सर्व्हिस देतात. त्याच्यानंतर अजून काय रे करतात नरेंद्र, शेती करतात, वेगवेगळी यंत्र बनवलेली आहेत, नारळाच्या झाडावर चढायचं यंत्र बनवलं आहे, सुपारी सोलायचं यंत्र बनवलं आहे, कलमं विकतात, कलमं बांधतात, त्यामुळे मज्जा करतात. म्हणजे यांनी सांगितलं तशी आमची शाळा सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत असते. हाकलून द्यावं लागतं शेवटी मुलांना घरी, जा आता, कारण आम्हाला बाहेर पडता येत नाही ना. येस, नेहमी आपण ऐकतो की मुलांना एका जागी बसून शिकायचा कंटाळा येतो आणि म्हणून आपण काय केलं आहे, विभाग पाडलेले आहेत. त्यामुळे मराठीच्या वर्गात जेव्हा मराठीचा तास असेल तेव्हा त्या विभागात मुलं जातात, मग त्या विभागातली मुलं गणिताकडे जातात, गणिताची मुलं समाजशास्त्राकडे जातात, समाजशास्त्राची मुलं विज्ञानाकडे जातात आणि ते मैदानावर इतकं मस्त डिझाईन दिसतं, इंटरॅक्शन होतं, शिक्षकांबद्दलच्या कॉमेंट्स ऐकायला मिळतात, काय मास्तरनी शिकवलं, काय जमलं नाही, काय दुर्लक्ष केलं वगैरे, मजा येते. म्हणजे त्याच्या मुलांचे पाय मोकळे होतात, फिजिकल हे पण राहतं. इव्हॅल्युएशन म्हणजे मुलांचं लक्ष देणं, एकाग्रता, पुढच्या अभ्यासामध्ये कसं होतं सांगते तुम्हाला. वर्गात मुलं असतात, दुसरा शिक्षक येतो, पहिली पुस्तकं गुंडाळायच्या, दुसरा सुरू करतो आणि काल काय आपण शिकवत होतो, मुलांनाच प्रश्न विचारतो आणि त्याच्यामध्ये कुठलंही मनोरंजन नसतं सुरुवातीला. काल काय शिकवलं हे मुलाला विचारायचं काय कारण आहे, तू एखादा खेळ घेऊन, एखादी ॲक्टिव्हिटी घेऊन तुझ्या विषयाची सुरुवात कर ना. त्यामुळे गणितात सुद्धा आमच्या पेट्या तयार केलेल्या आहेत वेगळ्या. म्हणजे ज्या शाळेच्या भिंती ऑइल पेंटच्या आहेत ती शाळा मुकी असते असं माझं मत आहे. कारण जे कायम लिहिलेलं असतं त्याच्याकडे आपण बघणारच नाही ना. शिवाय अवघड सुविचार, विद्या विनयेनं शोभते, काय कळणार मुलाला. त्यापेक्षा मुलांना समजतील असे सुविचार मुलांनी जर भिंतीवर लिहिले तर दुसऱ्या मुलाला वाटतं अरे त्यांनी असं लिहिलं का, मला पण आता लिहायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ज्या गिरगोट्या आणि बदाम धनुष्य वगैरे असतं की नाही ते सगळं बंद होतं, कारण मला इथे लिहायचं आहे. अजित तू सांग ना अभिव्यक्ती फुलकाबद्दल.
आमच्याकडे अभिव्यक्ती हा उपक्रम घेतला जातो. याच्यामध्ये आपण नेहमी असं लक्षात येतं आहे की मुलं बोलत नाही आहेत. आता मॅडम त्याच्यातले काही उपक्रम सांगितले की अनुभव मंडप. आता अभिव्यक्ती जो प्रकार आहे तो आम्ही काय करतो, मुलांना एक वाक्य देतो आणि त्याविषयी मुलं जी बोलत नाहीत ती लिहून मोकळी होतात. आमच्या हॉलमध्ये मराठीच्या याच्यामध्ये एक असा पूर्ण आम्ही कोरा फळा ठेवलेला असतो आणि त्याच्यावर एकच वाक्य लिहिलं होतं किंवा लिहितो. त्याच्यातलं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की मला शोध घ्यायचा आहे, एवढंच एक वाक्य लिहिलं होतं. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आणि मग मुलं दुपारच्या वेळेत, मधल्या वेळेत, ज्यांना कुणाचा ऑफ तास असेल त्यावेळेस ते विद्यार्थी खडू घेतात आणि त्याला जे काय वाटतं ते तिथं लिहितात. एका मुलानं लिहिलं होतं की मला शोध घ्यायचा आहे आईच्या मनाचा. हे जे कधी आपण एक विचारसुद्धा केला नव्हता. मला शोध घ्यायचा आहे शास्त्रज्ञांच्या मेंदूचा. मला शोध घ्यायचा आहे परमेश्वर आहे की नाही. मला शोध घ्यायचा आहे परी आहे की नाही, भूत आहे की नाही. मला शोध घ्यायचा आहे की परमेश्वर मुलाला आंधळा का करतो. अशी भन्नाट अशी वाक्य त्याच्यामधून ते विद्यार्थी व्यक्त होत असतात. हा अनुभव खूप चांगला आहे आणि याच्यातूनच मुलं आमच्याशी खूप जवळ येतात. आणि त्यांच्यातले जे काही सकाळी सरांनी सांगितले की मुलं मोकळी झाली पाहिजेत. जोपर्यंत ती मोकळी होत नाहीत तोपर्यंत ती बोलत नाही आहेत. अशा पद्धतीनं आम्ही हा अभिव्यक्ती उपक्रम आमच्या शाळेमध्ये घेत असतो. या अजितच्या उपक्रमामुळे 5वीचे मुलंसुद्धा एखाद्या विषयावर 40-50 ओळींचा निबंध लिहितात. हे विश्वासार्ह आहे, तुम्ही बघू शकता. पण त्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.